शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. प्रभाग 15 मधून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार मिलिंद मधुकर भालेराव, रचना चंद्रकांत थोरात आणि सचिन मराठे या तीनही उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतलेली असून सर्व स्तरातून त्यांना जनतेचा पाठिंबा मिळतो आहे. सचिन मराठे, अर्चना थोरात, मिलिंद भालेराव यांनी मागील 5 वर्षांच्या कार्यकाळात केलेली विकास कामे नजरेसमोर ठेवून आणि जनतेसमोर ठेवून भाजपाचे हे तीनही अधिकृत उमेदवार कमळी चिन्ह घराघरात पोचवत आहेत. मुंबई नाका, द्वारका काठी, गल्ली, जनरल वैद्य नगर, भाभानगर, पखाल रोड, सह्याद्री हॉस्पिटल, इस्कॉन मंदिर अशा विविध भागाने जोडलेल्या प्रभाग 15 मधून तीनही उमेदवारांना नाशिक महानगरपालिकेच्या नगरसेवकाचा अनुभव असून त्यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर जनता पुन्हा त्यांना महापालिकेच्या सभागृहात पाठवेल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. अनेक समस्या दूर केलेला हा प्रभाग आहे. प्रभागात सुज्ञ नागरिक आहे, त्यांना माहिती आहे कोणाला मतदान द्यायचं कोणाला नाही. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींना विश्वास ठेवून, राज्यात देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विश्वास ठेवून आणि इथल्या पालकमंत्री असलेले आमचे गिरीश भाऊ महाजन, आमचे आमदार देवानीताई फडणवीस आहे, या सर्वांचा विश्वास घेऊन आम्हाला लोकांच्या पुढे जायचं आहे. यांनी सर्वांनी लोकांनी आमच्यावर भरपूर हा प्रेमाचा, आनंदाचा हा वर्षाव टाकलेला आहे. त्यामुळे आम्हाला आमचं सक्षम पॅनल आहे आणि त्याबरोबर बीजेपीची साथ असताना, लोकांना विश्वास असताना ह्या वार्डात माझ्या तरी वाटतं हे नाशिक शहरातलं पहिलं पॅनल राहील की भरपूर मताने निवडून येईल. मी राहो, अर्चनाताईंना 10 वर्ष झालेले, मला 10 वर्ष झालेले, मिलिंद भाऊला काम करता करता 5 वर्ष झालेले, असे तिन्ही उमेदवार हे सक्षम आहे आणि या सक्षम उमेदवारांना लोकांना विश्वास आहे, त्या जनतेपुढे खरे ठरलेले. त्यामुळे आम्ही तिन्ही उमेदवार बहुमताने निवडून येऊ हीच सर्व जनतेच्या करून म्हणजे जनतेला प्रार्थना करतो. नक्कीच जनता आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला भरपूर मतांनी निवडून देईल हीच सगळ्यांना साक्षी देतो. 9 वर्षानंतर निवडणूक होते आणि लोकांचा भारतीय जनता पार्टीच्या तिन्ही उमेदवारांसाठी अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आम्ही जेव्हा घर टू घर फिरतोय तेव्हा लोक उत्स्फूर्तपणे बाहेर येऊन आमचं स्वागत करताय. भारतीय जनता पार्टीच्या अ गटातून, प्रभाग 15च्या अ गटातून मी मिलिंद भालेराव, ब गटातून अर्चनाताई थोरात आणि क गटातून सचिन भाऊ मराठे असे 3 उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत झालेले आहे. आणि मागील 9 वर्षे आम्ही लोकांच्या संपर्कात होतो. जनतेची जी कामं होती ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आमच्याकडून. समजा प्रभागात पाण्याच्या अडचणी होत्या, त्या संदर्भात एक पाण्याची टाकी आपण बांधलेली आहे बखाल रोड येथे. त्याच्यानंतर रस्ते जे होते काही ठिकाणी खराब होते, त्या रस्त्यांचे कामं झाले, ड्रेनेजचे कामं झाले. द्वारका परिसरात 2017 पासून पाण्याची बिलकुल अडचण नाहीये, 2 वेळेस व्यवस्थित पाणी येतं. आमचा परिसर हा पाण्याच्या बाबतीत एकदम म्हणजे त्याच्यात अडचणच नाही कुठे. आणि राहिलेली जी कामं आहे ती आता आम्ही येणाऱ्या पुढच्या काळात आपल्या परिसरातील लोकांच्या पाठिंब्यावर निवडून आल्यानंतर आम्ही ती कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. महिलांसाठी खूप अशा संकल्पना आहे. प्रभाग असा सुसज्ज आहे की आमचे भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार प्रभागात पोहोचले नाही, आम्ही तिथे आमची वाट बघत आहे आणि नागरिक आमच्या बरोबर आहे, याचा खूप अभिमान वाटतो आहे. कारण किती उमेदवार फिरून गेले तरी आमच्या तीनही उमेदवारांची महिला भगिनी वाट बघताय. थोरातताई आल्या नाही, थोरातताईंचा पॅनल कोणता आहे तो अजून आमच्यापर्यंत आला नाही, याचा खूप अभिमान वाटतो. कारण असं 10 वर्ष काम करून ठेवलेलं आणि पुन्हा आम्ही ह्या तीनही उमेदवारांना चांगल्या मताधिक्याने निवडून येण्यासाठी आमच्या तिघही उमेदवारांचा नक्की प्रयत्न राहील. आज 7-10 वर्ष झाले आमच्या विभागाचा काही प्रवेश नाहीये, विकास नाहीये. तर आम्हाला तर सचिन भाऊ तर हवेच आहे यावर्षी विकासासाठी, की आम्हाला त्यांच्या हक्काने भांडता येतं. मेन म्हणजे त्यांच्या तिकडे जाता येतं. भाऊ हे काम आमचे पेंडिंग आहे करून द्या, तर ते भाऊ आमचे सगळे काम त्यांच्या जोडीला 2 उमेदवार पण आहे. त्यांचं पण आहे अनुभव आम्हाला, ते पण काम करतातच. कारण की यांना तर म्हणजे आता बरेच वर्ष झाले या प्रभागात आहेच या आपण आहे करता काम. आणि पण मागच्या वेळेस आलेच होते निवडून, तर त्याच्यामुळे यांनी पण मध्ये करता काम. आता मागे झाडाचं एक मी त्यांच्याच ऑफिसमध्ये जाऊन सांगितलं होतं की आमचं एक झाड पडण्यासारखंच झालं होतं,
तर त्यांच्या लोकांनी येऊन ते झाड आमचं क्लिअर करून दिलं, कटिंग वगैरे करून व्यवस्थित, म्हणजे तिथं ते आमचा म्हणजे एक सॉल्व केला प्रॉब्लेम. सर्व स्तरातून या तीनही उमेदवारांनी होम टू होम प्रचार करत प्रत्यक्ष भेटीगाठींवर भर दिल्याने या तीनही उमेदवारांना स्वीकारतील असे चित्र प्रभागात पाहायला मिळत आहे. NCN न्यूजसाठी रोहन धनी, नाशिक.